ग्रामीण भागात ॲग्रिकल्चर, EV, क्लीन एनर्जी अशा क्षेत्रात काम करतात. मला असं कळलं की 10 जनावरं असल्यावर बाकीच्यांचं शेण जर टाकलं तर जास्त गॅस तयार होणार, पण तो जास्त गॅस करायचा काय? कारण त्याचं जाळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मग त्याला एकच पर्याय, जर प्युरिफिकेशन प्लांट सिस्टीम जी शेतकऱ्यांना परवडेल. मग आपण ही बनवली. मी स्वतः ही सिस्टीम बनवली. सुरुवातीला MIDC काम केलेलं आणि 2007 नंतर मशीन डेव्हलपिंग मध्ये 2010ला उडी घेतली आणि तिथून आपला मशीन मॅन्युफॅक्चरिंगचा बिझनेस स्टार्ट झाला. तर त्यावेळेस मला असं जाणून आलं की मशीन तर सगळेच बनवतात आणि बाहेरच्या देशात मशीन डेव्हलप करतात, म्हणजे आपण नुसतंच बनवतो, डेव्हलप काहीच करत नाही. चेंजेस पाहिजे. अच्छा, जी गोष्ट भारतात नाहीच आहे त्या गोष्टीवर लोकांना विश्वास की अरे असं प्रकाश काळे नावाचा व्यक्ती म्हणतो हे आपण करू शकतो, तर तो विश्वास यायला, हे सगळं मोठं व्हायला किती वेळ लागला आणि काय चॅलेंजेस आले तुम्हाला? चॅलेंजेस भरपूर आले. पहिलं हे होतं की बदल करायचा तर काय आणि कसा. जसं मी पहिल्यांदा स्टार्ट मध्ये जे केलं ते 2 मशीनचं कॉम्बिनेशन केलं. ओके. तर मी 2010 साली त्याच्यावर विचार करत होतो आणि नंतर 2016च्या आसपास मी त्याच्यावर काम चालू केलं. त्यावेळेस मला कळलं की कोणत्याही 2 मशीनी एकत्र होऊ शकतात, पण त्याचा मेन थीम जर लक्षात आला तर त्या मशीनचा. म्हणजे अशा मशीन भारतात दुसरं कोणीच बनवत नव्हतं जे तुम्ही. त्यावेळेस पर्यंत जे- इंडियात तर कोणापाशी मशीन नव्हत्या. नव्हती. म्हणजे त्या पद्धतीचा आपण विचार केला मी.